नमस्कार प्रेक्षक हो, मी राजन चव्हाण. आपण पाहताय इनसाइड स्टोरी. नितेश राणेंचा झंझावात, विरोधक मात्र अद्यापही अंधार आहे. आमदार नितेश राणे हे नाव आज घडीला केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरते मर्यादित राहिले नसून महाराष्ट्रभर प्रदेश भारतीय जनता पार्टीचा आघाडीचा आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा म्हणून अवघ्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात ओळखलं जाऊ लागलं आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर परखड सडेतोड भूमिका मांडतानाच महाविकास आघाडीच्या ठाकरे शिवसेनेसह काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लक्तरे वेशीवर टांगताना नितेश राणे हातचे काहीच राखून ठेवत नाही. राज्यात दौऱ्यावर असतानाही आपल्या कर्मभूमीत कणकवली देवगड वैभवडी विधानसभा मतदारसंघावर नितेश राणे यांचे नेहमीच बारकाईने लक्ष असते. 20 नोव्हेंबरला होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली तरीही अद्याप कणकवली देवगड विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा आमदारकीचा चेहरा कोण हा प्रश्न अनुत्तरित आहे आणि महायुतीतर्फे विद्यमान आमदार नितेश राणे यांची उमेदवारी जाहीर होणे हा केवळ औपचारिकतेचाच भाग राहिला आहे. कारण या मतदारसंघातील महायुतीच्याच नव्हे तर बहुतांश जनतेच्या मनात नितेश राणे हेच उमेदवार आणि आमदार हे सुद्धा ठाम आहे. होय, आम्ही हे जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने म्हणतोय की कणकवली देवगड वैभवडी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार असणारे नितेश राणे हे केवळ उमेदवारच नसतील तर सलग तिसऱ्यांदा होणारे ते आमदार असणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. एकीकडे 20 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत कणकवली विधानसभा मतदारसंघात महायुतीचा आमदारकीचा उमेदवार म्हणून नितेश राणे हे आपल्या मतदारसंघात विकास कामांचा सपाटा लावत असताना दुसरीकडे महाविकास आघाडी या मतदारसंघात पूर्णतः अंधारात चाचपडत आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील प्रबळ दावेदार असलेल्या ठाकरे शिवसेनेमध्येच उमेदवारीसाठी सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे. सतीश सावंत, अतुल रावराणे, संदेश पारकर, सुशांत नाईक हे चौघेही कणकवली विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक आहेत. आपापल्या परीने हे चौघेही इच्छुक उमेदवार विरोधी पक्ष म्हणून आमदार नितेश राणेंच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र विधानसभेची आचारसंहिता लागली तरी यातील एकालाही या क्षणी तरी पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी जाहीर केलेली नाही. याचाच परिणाम म्हणून जो जोश आणि आक्रमकता आणि भारावलेपण विधानसभेचा उमेदवार म्हणून असायला हवे त्याचा पूर्ण अभाव या चारही नेत्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये दिसून येतोय. राष्ट्रीय काँग्रेस अथवा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर या मतदारसंघात केवळ असून नसल्यासारखा आहे. महायुतीसमोर महाविकास आघाडीची तुर्तास तरी कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये नेतृत्वहीन असल्यासारखी अवस्था झालेली आहे. निवडणूक ही एखाद्या युद्धासारखी असते. त्याची एक रणनीती असते. त्या रणनीतीची पेरणी ही ऐन युद्धाच्या तोंडावर नाही तर काही काळ आधी करावी लागते. त्यासाठी सेनापती सरदार लागतात जे या रणनीतीचा ॲक्शन प्लॅन ठरवतात आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा करतात. ऐन युद्धाच्या तोंडावर सैन्याची हौसला अफजाई करणे आणि त्यांच्या मनात स्फुल्लिंग चेतवून त्यांचे मनोबल वाढविणे हाच खरं म्हणजे विजय मंत्र असतो. पण प्रबळ विरोधी पक्ष असलेल्या ठाकरे शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वाने या मतदारसंघात उमेदवारीची माळ कोणाच्याच गळ्यात न टाकल्यामुळे एक प्रकारचे नैराश्य सध्या दिसून येत आहे. साहजिकच सेनापतीच नसल्यावर जशी सैन्याची सैरभैर दिशाहीन अवस्था होते तशीच अवस्था सध्या ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची झालेली आहे असंच म्हणावं लागेल. एकीकडे नितेश राणे यांच्याकडे पहिल्या फळीपासून बूथ प्रमुखपर्यंत कार्यकर्त्यांची बलाढ्य अशी वज्रमूठ आहे. अर्थात ही वज्रमूठ नितेश राणे यांनी स्वतः रात्रंदिवस घेतलेल्या मेहनतीचे आणि मतदारसंघात केलेल्या न भूतो अशा विकास कामांचे फळ आहे. नितेश राणेंचा शब्द म्हणजे काम झालेच अशी केवळ कार्यकर्त्यांचीच नव्हे तर या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेची सुद्धा धारणा आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षाकडे विधानसभेसाठीचे नेतृत्वच नसल्यामुळे सगळा अंधार आहे. महाविकास आघाडीत कणकवली देवगड वैभवडी हा मतदारसंघ जरी ठाकरे शिवसेनेच्याच वाट्याला जाणार अशी दाट शक्यता असली तरी सुद्धा नेमका उमेदवार कोण असणार या निर्णयासाठी संभाव्य उमेदवार असलेले सतीश सावंत, अतुल रावराणे, संदेश पारकर आणि सुशांत नाईक हे पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत. यामुळेच आम्ही जाणीवपूर्वक म्हणतोय की होय,
सलग तिसऱ्यांदा कणकवली, देवगड आणि वैभववाडी विधानसभा मतदारसंघातून नितेश राणे हे मोठ्या मताधिक्याने निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे.